तर आम्ही चाललो होतो LPG फिटिंगला. कारण आपल्या बेकरीचा मालात वाढ झाली आहे आणि ते आपल्याला टू व्हीलरने पोहोचवणे शक्य होत नाही. त्यामुळे आता आपण LPG फिटिंगला चाललो आहे. कारण पेट्रोलला पण ते परवडत नाही. आणि आम्ही पोचलो सोवाना पॉवर गॅस सिस्टमला. मित्रांनो, तुम्हाला पण LPG फिटिंग किंवा CNG फिटिंग करायचं असेल तर यांना नक्की भेट द्या. पूर्ण सांगली जिल्ह्यातले मोठे डीलर आहेत. हे सगळ्यांना प्रोव्हाइड करतात सर्व किट्स ते. यांच्याकडे ब्रँडेड कंपनीचे, लोवेट कंपनीचे सर्व आहे. जस्ट आपण सांगलीजवळ पोहोचलो आहे. बघू शकता मागं आपली आधी इथं आपण LPG फिटिंग करायचं आहे. तुम्हाला आधी इथं पुढं दाखवतो LPG फिटिंग कसं असतं ते. तर सर्वात पहिल्यांदा आम्ही मटेरियल चेक केलं तर सर्व लोवेटो कंपनीचं होतं. मित्रांनो, ही ह्या क्षेत्रातली ब्रँड कंपनी आहे. हे जे मटेरियल खूप ठिकाणी यूज केलं जातं आणि हे मटेरियल खूप रिलायबल आहे. त्यामुळे LPG फिटिंग किंवा CNG फिटिंगला हे मटेरियल यूज केलं जातं. मग काय, ह्यांनी काम सुरू केलं होतं. पहिल्यांदा ह्यांनी टाकी फिटिंग चेक करायला सुरुवात केली. नंतर दुसऱ्याने मित्राने सुरू केलं पुढचं सीट ओपन करायला. कारण ह्याच्या ओमनीचं खाली इंजिन असतं. त्यानं दोन्ही शीट ओपन करून घेतल्या. कारण जे आपलं LPGचं फिटिंग आहे म्हणजेच वेपोरायझर्स आणि अनेक मटेरियल आहेत ती शीट इथं खाली बसणार आहेत. तर पहिल्यांदा सर्व चेक करायला सुरुवात केली. कारण इंजेक्टर चेक करायला सुरुवात केली. कारण हे इंजेक्टर महत्त्वाचं असतं इंजिनचं. पर्यंत दुसऱ्याचा दोघांनी पाठीमागचं साईज चेक करून ब्रॅकेट बसवायला सुरुवात केली होती. कारण नवीन होल मारायला लागतात ब्रॅकेटसाठी. तर हे सर्वांनी पहिला चेक करून सुरुवात केली. असं योग्य बसते. मग लगेच ह्याने मार्किंग करून घेतलं कुठे कुठे होल मारायचं ते. दोन्ही साईडला पहिला मार्किंग करून घेतलं. मग नंतर दुसऱ्या भावानं चालू केलं होतं पुढचं साहित्य काढायला. कारण इथं LPG आपला वेपोरायझर बसणार होता. मग हे जे आपलं जो आपल्या गाडीला जो वायपर असतो त्याचा जो डबा आहे तो काढावा लागतो. मग भावानं होल मारायला सुरुवात केली. कारण नवीन होल मारावं लागतात ब्रॅकेटसाठी. ते भावानं मारायला सुरुवात केली. कारण 4 होल लागतात बरोबर, ते नवीन मारावे लागतात. ते बघू शकता या साईडला आणि राईट साईडला पण 2 होल मारून घेतले त्यांनी. हा बघा, हा आपण किट यूज केला आहे लोवॅटोचं. तर हे किट ओपन केलं आहे, सर्व साहित्य आहे. आता एक एक करून फिट करायचं. तर पहिला साहित्य चेक करून घेतलं सर्व बरोबर आहे का. मग चेक केलं यांनी, बघू शकता तुम्ही. आता हे आत बसवायला फिटिंगला निघालं आहे. ही बघा, पहिल्यांदा यांनी ओपन केली ही कॉपर पाईप. कारण ही पाठीमागून टाकीकडून पुढं जे इंजिनला LPG येणार आहे, गॅस येणार आहे, तो या पाईपच्या थ्रू येणार आहे. तर ही सर्वात पहिला याने साईज चेक करून घेतली किती अंतर भरतं ते. मग या दुसऱ्या काकांनी आपला वेपोरायझर असतो ना तो फिट करायला सुरुवात केली. मग ह्या भावाने आणली टाकी. ही टाकी यूज करणार आहे आपण. कारण ह्या 2 आपल्या रेग्युलर टाक्या बसतात. म्हणजे ही टोटल बघा 22 ते 23 किलोची टाकी आहे. यात आपल्या रेग्युलर 2 टाक्या मावतात निवांत. तर ही फिट करायची होती आपल्याला. मग भावानं सगळं काढायला सुरुवात केली. आणि खालचं फिल्टर काढावा लागत होता. कारण तिथं आपला वेपोरायझर बसणार होता हा. मग काय, सर्व काढून ह्याने फिट करायला सुरुवात केली. सर्व इंजेक्टर त्याने इथं फिट करायचं होतं. मग काय, इथं नवीन होल मारायचे होते. कारण आपला जो इंजेक्टर आणि जे वेपोरायझर आहे तिथे फिट करायला नवीन होल मारावे लागत असतात. कारण कंपनी काय देत नाही होल मारून इथे. मग इथं या भावानं नवीन होल मारायला सुरुवात केली. मग या टाकीचं फिटिंग करायला सुरुवात केली. कारण या टाकीला पण फुल फिटिंग असतं. ह्याचं जे काय साहित्य आहे इथं फिट करावं लागतं. हे बघा, इथं आपल्या समोर इथं नवीन होल मारलं. हे होल मारलं आहे कारण आपला जो वायपरचा जे बॉक्स आहे पाण्याचा तो इथं फिट करावा लागतो. कारण पुढे वेपोरायझर बसल्यामुळे त्याला जागा नाही फिट करायला. त्यामुळं त्याला पाठीमाग साईडला फिट करावा. भावानं सर्व क्लिप आहे ती आपल्या अडचण करत होती, त्यामुळे ती काढून बॅक साईडला बसवायची होती. मग हा आपला इंजेक्टर आहे. हा आपला जो पाठीमागून LPG येणार आहे वेपोरायझरकडे. आणि वेपोरायझर आणि जे इंजिन आहे यांचं जे कम्युनिकेशन असतं, म्हणजे कधी पेट्रोल यूज करायचं, कधी गॅस यूज करायचं, हे इंजेक्टर काम करतो. या दोघांचं कम्युनिकेशन करतो. पण या साईडला दुसऱ्या साईडला फिट करून घ्यायचा असतो. घेतला. मटेरियल यूज करतात, हे टॉप क्वालिटीचं मटेरियल यूज करतात. कारण हेच मोठे डीलर आहेत, ह्यांच्यापासूनच सर्वजण घेऊन जातात. त्यामुळे हे यूज करताना चांगलं हार्ड क्वालिटीचं मटेरियल यूज करतात. मग या भावांनी ब्रॅकेट फिट करून घेतले बरोबर टाकीच्या साईजने. आणि हे आवळायला सुरुवात केली. हे नवीन होल मारावं लागतं. कारण जो आपला LPG फिल करणार आहे टाकीत हा बाहेरून करावा लागतो. त्यामुळे हे LPG आपण जो भरणार आहे त्यासाठी होल लागतो. तुम्हाला पुढे दाखवतो थांबा. तर हे बघा, हे असं होल मारला आहे. कारण आता इथं आपण टोपून बसवायचं आहे. LPG फिल करायचं होल आहे. मग काय, भावानं सर्व फिटिंग करायला सुरुवात केली. कारण टाकी आत बसवली आणि आता फिटिंग करायला सुरुवात केली. की समोरून पाईप आले आहे, त्या पाईपचं आता हे फिटिंग सुरू आहे. आता जे होल मारला आहे त्यासाठी आत असं एक्स्ट्रा कापाकापी करून होल हे
मोठं करावं लागतं, कारण कंपनी फिटेड देत नाही. त्यासाठी हे करावं लागतं. आता हे होलतून आपली एक पाईप काढली आहे, जो आपलं एल पी जी फिल करणार आहे. त्यासाठी ही होल ठेवला आहे आपण, आणि आता ही ती पाईप कनेक्ट करत आहेत, कारण इथूनच आपण एल पी जी फिल करणार आहे टाकीत. आता दुसरं काम म्हणजे हे वायरिंगचं, कारण वायरिंग महत्त्वाचं असतं. जेव्हा आपल्या गाडी स्टार्ट होईल तेव्हाच सगळं सुरू झालं पाहिजे, असं सेटिंग करावं लागतं. तर हे बघा आपलं इंजेक्टरचं फिट करून घेतलं आहे बरोबर. आता फिटिंग चालू होतं फक्त पाईपचं, कारण जी समोरून पाईप आली होती ती आपल्या गॅस टाकीला कनेक्ट करायची होती. ज्या एल पी जी आपला टँक आहे त्याला ही कनेक्ट करायची होती, ती अशी कनेक्ट करून घेतली. ही सेपरेट कनेक्ट करावी लागते. इथं कुठं लिकेज राहिलं तर गॅस लीक होऊ शकतो, त्यामुळे ही तर ही महत्त्वाचं आहे. हे बरोबर ह्याने फिट करून घेतलं आहे. आणि हे समोर बसून घेतलं म्हणजे आपला कन्व्हर्टर, जो आपण त्याला समजा जर चेंज करायचं असेल, आपल्याला गाडी पेट्रोलवर न्यायची असेल किंवा एल पी जीवर चेंज करायची असेल तर हे यूज करतात. हे बघा हे नवीन होल मारलं आहे आपला जो इंजेक्टर आहे त्याच्या अर्थिंगसाठी. सगळे होलच मारावं लागतं इंजिनला. हे बघा आपला वेपरायझर फिट झाला. पण जे वेपरायझर आहे त्याचं वायरिंग करून घेतलं, कारण जेव्हा आपण स्विच ऑन करेल तेव्हाच तो ऑन झाला पाहिजे, त्यासाठी फिटिंग असतं. आता जे पाठीमागचा जो गॅस आहे एल पी जी गॅस, तो समोर आणण्यासाठी ही पाईप यूज केली जाते, कॉपर पाईप. आता त्याचं फिटिंग सुरू आहे. आता ही खालून घ्यावी लागते. ही बघा अशी, हे बघा ह्या अशा रीतीने ही पाईप घेतली जाते समोर, कारण तिथे होल नवीन मारला आहे, त्या होलातून वर घ्यावी लागते. तर ही बघा पाईप वर आली आहे. आता ही आपण याला फिट करून घ्यायची. कॉपर पाईप असते त्यामुळं खूप हार्ड असते, त्यामुळे व्यवस्थित फिट करून घ्यावी लागते. आता आपण जी पाईप घेतली होती तसंच ही पण वायर घेतली. ही वायर का असते, आपल्या टाकीत एल पी जी किती आहे, कुठं लीक आहे का किंवा जास्त आहे का हे चेक करण्यासाठी, आपल्याला पुढे इंडिकेटर दाखवण्यासाठी ही वायर यूज केली जाते, जो आपला वेपरायझर त्याला कनेक्ट केली असते. आता ही सर्व पाईप आवळून घेतल्या. इथं जरा एक्स्ट्रा झाली होती, ही कट करून घेतली. आता इथं बरोबर हे पाईप फिट करून घेतल्या. हे पाईप फिटिंग खूप महत्त्वाचं असतं. आता हे बघा ही क्लॅम्प आहे, आवळून घ्यायची, कारण गॅस लीक राहू नये म्हणून, लिकेज होऊ नये म्हणून, त्यासाठी या क्लॅम्प फिट करून घेतली. तर ओमनीच्या खालून पण यांनी फिट करून घेतलं, कारण पाईप खाली येऊ नये म्हणून इथं पण फिट करावं लागतं. इथं पण यांनी फिट करून घेतलं. आता हे पाठीमागचं लास्टच आहे. आता हे सगळं पाईप आणि जी आपण इनर आणि आउटर पाईप आहे ती फिट करून घेतली आहे. ही फिटिंग महत्त्वाचं असतं, लास्टला चेक करावं लागतं. ही सगळं व्यवस्थित फिट करून घेतलं आहे. हे लास्टचं फिटिंग आहे. जो आपला पाठीमागच्या टाकीमधून जो गॅस आला आहे तो या मेन पहिला रेग्युलेटरमध्ये येतो आणि त्यातून वेपरायझरला जातो. ती आणि हे आपलं जो इंडिकेटर, आता हे फायनली ह्यानी आपला जो इंडिकेटर असतो, म्हणजे गॅस किती आहे, किती कमी आहे, किती जास्त आहे, याची करण्यासाठी जो इंडिकेटर असतो तो ह्यांनी फिट करून घेतला इथे टाकीला. 2 इंडिकेटर असतात, समोर एक असतो आणि हा पाठीमागचा. आता हे आपला जो वेपरायझर आहे आता तो कनेक्शन चालू आहे. हे त्याचं कनेक्शन सुरू आहे. हे कनेक्शन फिट झालं. आता हे फायनल वायरिंग सुरू होतं. वायरिंग महत्त्वाचं असतं, म्हणजे आपल्या मेन वायरिंगला कनेक्ट असतं. आणि जो इंजेक्टर आहे हे त्याचं पण वायरिंग सुरू होतं, वायरिंग लास्टला होतं. फायनल वर्क म्हणजे डॉक्युमेंटेशन. जे सर्व काम करतात ते RTO अंडर करतात. त्यांचं रजिस्टर आहे, सर्व यांचे लायसन्स आहेत, त्यामुळे आपण पण RTO रजिस्टर करून घेतलं, कारण सर्व कामे ह्यांनीच करतात. मग हे बघा हे फायनल आपलं सर्व रेडी झालं आहे. आपले फायनल टाकी रेडी झाले आहे बॅक साईडच्याही. आणि समोरचं पण हे एक्स्ट्रा पाईप म्हणजे सेफ्टी पाईप घालून समोरचं पण रेडी झालं आहे. आता आपलं सर्व फिटिंग करून झालं आहे. वेपरायझर, इंजेक्टर आणि सर्व रेडी झालं आहे. बंद होते गाडी होय आता काय करायचं. आता फायनली सर्व सीट फिट करून घेतल्या, कारण आता सर्व आपलं काम झालं होतं. सर्व झाल्यानंतर आम्ही गाडी काढली बाहेर आणि गेलो एका राऊंडला, कारण सर्व चेक केलं. मग सर्व चेक केलं आणि एक प्रॉब्लेम होता छोटासा, तो सॉल्व केला. जो मीटर आहे तो जरा उलटा होता, तो सर्व केला. फायनली म्हणजे आपलं जे बिल द्यायचं होतं ते बरोबर टोटल बघा 25,000 रुपये बिल झालं, कारण सर्व रजिस्ट्रेशन करून केलं होतं आपण, त्यामुळं तेवढा टोटल 25,000 रुपये खर्च आला होता आम्हाला. आपल्याला पुढे अडचण नको, कोण अडवायला नको, त्यामुळे आपण सर्व रजिस्टर करून RTO मान्यता करूनच सर्व फिटिंग केलं होतं. येताना मी ड्राईव्ह करून बघितली तर गाडीत काही फरक वाटत नव्हता. पेट्रोल आणि LPG पण सेमच वाटत होतं. त्यामुळे तुम्हाला पण LPG किंवा CNG करायचं असेल तर नक्की त्या गॅरेजला भेट द्या. तिने सर्व फिटिंग करतात. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर आणि त्यांचा पत्ता देतो, तर नक्की भेट द्या त्यांना. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असंच बेकरी रिलेटेड व्हिडिओ मी टाकत असतो चॅनलवर.